नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गडबड गुंडा या कथासंग्रहातली कथा. ही सुद्धा बापू पाठकचीच गोष्ट आहे आणि गोष्टीचं नाव आहे बापूचे विमानोड्डाण. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाला कुठे जायचं असेल आणि तो प्रवास त्रासाचा, काळजीचा आणि दगदगीचा न ठरता आनंदाचा, मजेचा आणि सुखाचा ठरावा अशी इच्छा असेल तर बैलगाडी, आगगाडी, बस किंवा आगबोट या साधनांपेक्षाही विमान केव्हाही चांगलं असं बापू पाठकाचं स्पष्ट आणि प्रांजळ मत होतं. विमानात बसून उडत उडत प्रवास करण्याचं स्वप्न बापू नेहमी आशाळभूतपणे आकाशात पाहायचा. पण विमानांच्या तिकिटाचे दर त्याच्या खिशाला न परवडणारे होते. तस्मात त्याचं स्वप्न अद्याप प्रत्यक्षात साकार झालं नव्हतं. विमान प्रवासाबद्दल त्यांनी ऐकीव माहिती मात्र चिक्कार जमवलेली होती. विमानात शिरताना दाराशी उभ्या असलेल्या नखरेल हवाई सुंदरीनं केलेल्या नाजूक नमस्काराला मान तुकवून प्रतिनमस्कार करत आत एंट्री कशी घ्यावी हे आता त्याला घरातल्या घरात घेतलेल्या या काल्पनिक प्रसंगाच्या तालमीमुळे चांगलं जमायला लागलेलं होतं. आत गेल्यानंतर आपल्या आसनावर स्थानापन्न झाल्यावर खुर्चीचे पट्टे आपल्या पोटाभोवती कसे आवळायचे असतात हे त्यांनी घरातल्या खुर्चीवर बसून आणि होल्डॉलचा मोठा पट्टा पोटाला आवळून घेऊन समजावून घेतलेलं होतं. हवाई सुंदरीनं फिरवलेल्या ताटातून कापसाच्या बोळ्याचं पाकिट, म्हणजे कापसाचे बोळे कानात घालण्यासाठी, 4-2 चॉकलेट्स किंवा पेपरमिंटच्या वड्या या तोंडात घालण्यासाठी, आणि कोलन वॉटरचा वास येणारा कागदी रुमाल तो गालावरनं फिरवण्यासाठी. या सगळ्या वस्तू घेताना हवाई सुंदरीचं सौंदर्य डोळ्यात कसं साठवायचं हेही त्यांनी मनातल्या मनात शिकून ठेवलेलं होतं. थोडक्यात बापू पाठकाची विमान उड्डाणाची मानसिक तयारी अगदी जय्यत झालेली होती. प्रत्यक्षात मात्र असा सुखाचा विमान प्रवास करायची त्याला संधी प्राप्त झालेली नव्हती. तर सांगायची गोष्ट काय की ही संधी त्याला गेल्या मे महिन्याच्या सुट्टीत मिळाली. झालं असं की बापू पाठक बायको मुलांसकट गोवा बघायला गेला होता. तो गोव्याला जाणार असं कळताच त्याच्या ऑफिसचे बॉस श्रीयुत पै भले हे मूळचे गोव्याचे. त्यांनी त्याला आपल्या केबिनमध्ये बोलवून आपल्या ट्रेमधला चहा पाजला आणि तो गोव्याला येत असल्याचं आपल्या पणजी इथे राहणाऱ्या सासऱ्याला आपण कळवलंय हे सांगितलं. आपली गोव्यात राहायची सोय करण्यासाठी बॉस पै भले यांनी आपल्या श्वशुरांना कळवलं का काय म्हणून बापू पाठक आनंदानं त्याबद्दल विचारणार. तेवढ्यात बॉस पै भले त्यांच्या तोंडचे पुढचे उद्गार त्यांनी ऐकले आणि तो गंभीर झाला. पै भले म्हणाले, काय आहे, माझ्या सासऱ्यांना काही गोव्याच्या खास वस्तू माझ्यासाठी पाठवायच्या होत्या. आता तुम्ही आणायचे जाताचा तर तुम्हाला येताना गाठून त्या वस्तू तुमच्या स्वाधीन केल्या तर मला सहज मिळू शकतील असं मी त्यांना कळवून टाकलेलं आहे. आय होप देअर इज नो ऑब्जेक्शन फ्रॉम युअर साइड. आपल्याला कसलीही सूचना न देता परस्पर सासऱ्यांना कळवल्याबद्दल बापू पाटकाच्या मनात ऑब्जेक्शन होतं, पण तो म्हणाला, नो नो नॉट ॲट ऑल सर, यू कॅन गिव्ह मी एनी वर्क सर. तर आता बापू पाटकाला आपल्या कुटुंबियांसह गोव्याला येऊन 5-6 दिवस झालेले होते आणि मुंबईत परतण्याचा दिवस जवळ येऊ बघत होता. बापू पाटकानं रेल्वेच्या परतीची तिकीटही काढली होती आणि पै भले साहेबाच्या सासऱ्याला तसं त्याने कळवूनही टाकलेलं होतं. आणि याच दरम्यान बापू पाटकासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात सहसा कधी घडत नाही अशी गोष्ट घडली. त्यांनी सहज म्हणून काढलेल्या गोव्याच्या प्रॉव्हिडोर लॉटरीच्या एका तिकिटाला 1,500 रुपयाचं बक्षीस मिळालं. बक्षिसाचे पैसे हस्तगत करून ते खिशात ठेवता ठेवता बापू पाटकाच्या मनात विचार आला, या पैशातले 1,000 रुपये खर्च करून आपण विमानानं गोवा ते मुंबई हा प्रवास का करू नये. बापूंनी स्वतःशी ताबडतोब निर्णय घेतला. बायकोला आणि मुलांना एकदम आश्चर्याचा धक्का द्यायचं ठरवून तो एकटाच पणजी इथल्या धेंपे हाऊसमधल्या विमान कंपनीच्या ऑफिसात गेला आणि 2 फुल आणि 2 हाफ तिकिटांची त्यांनी खरेदी केली. नंतर लॉजवर येऊन त्यांनी त्या तिकिटा बायकोच्या नाकासमोर नाचवल्या. अगं बाई,
या एवढ्या मोठ्या आकाराच्या लांबलचक आणि गुळगुळीत तिकीट आहेत तरी कसल्या? अगं या विमानाच्या तिकीट आहेत. विमानाच्या तिकीटा? आणि कोणाच्या? अगं कोणाच्या काय, आपल्या. हा, आपण आता विमानानं उडत उडत ढगांशी गुजगोष्टी करत करत मुंबईला अलगद उतरणार आहोत बरं का. अगं बाई गरज की काय, बघू 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 कशा असतात होत्या विमानाची तिकीटा. बायकोनं दाखवलेला उत्साह बघून बापूला धन्य वाटलं. अगं या तिकीटा म्हणजे तुझ्या बसच्या किंवा रेल्वेच्या खतरूड दिसणाऱ्या तिकीट नाहीत बरं का. यात प्रत्येकावर आपली नावं लिहिली आहेत. शिवाय आपण शाकाहारी का मांसाहारी जेवण घेणार याची सुद्धा नोंद केलेली आहे. बापू पाटकाची बायको विमानानं जायला मिळणार म्हणून प्रचंड खुश झाली. मुलं जवळ होती म्हणून, नाही तर बापूच्या बायकोनं वेगळ्या तऱ्हेनं आपला आनंद व्यक्त करून दाखवला असता. आणि अशा रीतीनं रेल्वेची काढलेली तिकीटं रद्द करून बापू पाठक आता विमानात प्रवासाच्या दिवसाची वाट बघायला लागला. दरम्यान पै भले साहेबांच्या सासऱ्यांना गाठून त्यांनी आपण विमानानं जात असल्याचं कळवून टाकलं. आणि अखेर 48x60 मिनिटं एवढा अवधी सरून बापू पाटकाच्या आयुष्यातला सगळ्यात रोमांचक दिवस उगवला. विमान दुपारी 3:30 वाजता सुटणार होतं आणि त्याला विमानतळावर 1 तास आधी म्हणजे बरोबर 2:30 वाजता हजर व्हावं लागणार होतं. अर्थात प्रवाशांना विमानतळावर घेऊन जाणाऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली होती. धेपे हाऊस ऑफिसहून ही बस 1:30 वाजता सुटणार होती आणि त्या एकुलत्या एका बसमध्ये प्रवाशांची आतोनात गर्दी होत असल्यामुळे लवकर येऊन जागा पटकावणं आवश्यक होतं. त्यानुसार वेळेचे सगळे हिशोब करून बापू पाटकानं 12:30 वाजता निघायचं ठरवलं आणि त्यानुसार लॉजमधली खोली सोडून आणि सामान घेऊन तो धेपे हाऊस जवळ पोहोचला. तो तिथे पोचल्या पै भले साहेबाच्या सासऱ्यानं त्याचं स्वागत केलं आणि मुंबईला नेण्याचं सामान आपण घेऊन आल्याचं सांगितलं आणि त्या सामानाचा ताबा घ्या अशी त्यांनी बापूला विनंती केली. बापू पाठक हात पुढे करत भेटवस्तू घ्यायला गेला, पण तेवढ्यात सासरी बुवा बाजूला झाले आणि त्यांनी आपल्या मागे उभ्या केलेल्या मोठ्या आकाराच्या गोणपाटाच्या गच्च भरलेल्या पिशवीकडे त्याचं लक्ष वेधलं. बापू पाठक चाचरत म्हणाला, ही एवढी मोठी पिशवी न्यायची आहे? मग काय, आणि या 2 हिऱ्यांच्या केरसुण्या सुद्धा हो. तुमच्या मुंबईत म्हणे सगळं मिळतं या केरसुण्या सोडून. तुम्ही काळजी करू नका हो, तुम्ही आरामात बसून जा, हे सगळं विमानाच्या डिक्कीत जाईल. त्यांनी पण एवढं काय भरलंय काय तुम्ही त्या पिशवीत? काय नाही हो, सुक्या मासळीचा एक डब्बा, मानकुरात आंब्याची एक करंडी, फणसाची एक जोडी आणि आमसुला ताजी तिरफणं वगैरे वगैरे किरकोळ सामान आहे. पण तुम्हाला त्याचा काही त्रास नाही. तेवढ्यात विमान कंपनीचे युनिफॉर्म घातलेले 2 हमाल आले आणि त्यांनी बापू पाटकाच्या सामानाचा आणि त्या गोणपाटाच्या पिशवीचा ताबा घेतला. हिऱ्यांच्या केरसुण्यांचे हिर तुटू नयेत म्हणून ते जवळ घेऊन बसायचं ठरलं. तेवढ्या सामानाचं वजन करून आणि लगेचचे 30 रुपये मागण्यासाठी हमाल आला. बापूनं 30 रुपये देताच त्यांनी हमालीच्या पैशासाठी हात पुढे केला. बापू पाठक आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सुरुवातीला हमालाच्या हातावर 8 आणे देऊन नंतर पुढची घासाघीस करायचा विचारत होता. पण तो साधा सुद्धा रेल्वेच्या फलाटावरचा डगलेवाला हमाल नसून युनिफॉर्म घातलेला विमान कंपनीचा हेल्पर आहे हे ध्यानात ठेवून त्यांनी त्याच्या हातावर 10 रुपयाची नोट ठेवली. हातावर पडलेले 10 रुपये बघून हेल्परनी मात्र असा चेहरा केला की बापूंनी जणू काही त्याला 10 पैसेच दिले. पण तो पाठीवर मारा पोटावर मारू नका असं न म्हणता एक निर्जीव सलाम करून तिथनं निघून गेला. त्याबरोबर बायकोकडे बघत बापू पाठक कौतुकानं म्हणाला, बघितलंस ना इथले हमाल किती समजूतदार आहेत ते, नाही तर तुझे ते रेल्वे फाटकावरचे हमाल, अरे अरे भांडकुदळ नुसते. थोड्याच वेळात पै भलेच्या सासऱ्याचा निरोप घेऊन बापू पाठक आपल्या बायको मुलांसकट बसमध्ये जाऊन बसला. हिऱ्याच्या केरसुण्या तो आपल्या पायाखाली ठेवायला विसरला नाही. 5-1 मिनिटं वाट बघून झाल्यावर आणि बस सुटत नाही म्हटल्यावर आता पिरपिर करायला हरकत नाही असं बापूच्या मुलांनी ठरवलं आणि आता बस कधी सुटणार आहे बाबा असं म्हणून त्याला छळायला सुरुवात केली. त्यांना गप्प बसण्यासाठी बापूनं डोळे वाटारले खरे, पण तेवढ्यात बापूची बायको कुरकुरली, उगाच उशीर झाला म्हणून गडबड करता झालं. मी तर घाई गडबडीत पाणी प्यायचं विसरले, घशाला कोरड पडली अगदी. आणि नेमक्या त्याच क्षणी कुठून तरी कोल्ड्रिंकवाला पोऱ्या उगवला. बापूनं पोऱ्याला एक बाटली द्यायला सांगितलं.
आपल्या मातोश्रींच्या हातात बाटली बघता दोन्ही मुलांना तहान लागली, त्यामुळे आणखीन 2 बाटल्या मागवणे वाचून बापूला काही गत्यंतर उरलं नाही. त्या सर्वांचा थंडप्रिय प्राशनाचा कार्यक्रम उरकून बाटल्या परत करताना बापूनं बिलाचा आकडा ऐकला आणि तो गरमच झाला. ज्या बाटलीला एरवी 2 रुपये पडतात त्याच बाटलीला बस केवळ विमान कंपनीच्या आवारात उभी आहे या कारणास्तव 3 रुपये दर लावलेला होता. बापू नाराज झाला. त्यांनी पैसे दिले. तो माणूस ते पैसे घेऊन म्हणाला, हांगा तुका 3 रुपये दिवपाक कराडटा, एअरपोर्टावर तुका 5 रुपये दिवचे पडटले एका बाटलेक. थोड्याच वेळात इतर प्रवासी जमा झाले. बस भरली, निघाली. बापू पाठक बसच्या खिडकीतनं बाहेरचं सृष्टी सौंदर्य पाहण्यात मग्न असताना एक दाढी वाढवलेला इसम त्याच्या समोर उभा असलेला त्याला दिसला. बापूनं बाजूला सरळ त्याला बसायला जागा करून दिली. तेव्हा तो किंचित हसत म्हणाला, नाका रे, कितल्यो तिकिटो देऊ ते सांग. तिकिटा? आता कसले तिकिटा? अर्थात बसच्या. तुम्हाला विमानतळापर्यंत ट्रान्सपोर्ट देतोय का नाही त्याबद्दल. अहो पण हा ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे फुकट केला जातो ना. कुठली बाबा आदमच्या काळातली गोष्ट सांगताय राव. एकेकाळी हा प्रवास फुकट होता कबूल, मग आता नाही. आता तेलाचे भाव वाढले म्हणून आम्ही पैसे घेतो. बरं, किती द्यायचे? बापूला शरणागती पत्करण्यापासून गत्यंतर नव्हतं. प्रत्येक तिकिटाचे 20 रुपये. 20? काय साहेब, 20च रुपये म्हणालो मी. तुम्ही 20,000 म्हटल्याप्रमाणे दचकताय. ठीक आहे, 2 फुल 2 हाफ. सगळ्या फुल तिकिटा. हाफ तिकिटाची पद्धत आम्ही गेल्या 6 महिन्यापासून बंद करून टाकली आहे. का बरं? गेल्या 6 महिन्यात तेलाचे दर आणखीन वाढलेत का? 80 रुपये मोजून बापूनं तिकिटा घेतल्या. या अनपेक्षित खर्चामुळे गोव्यातलं सृष्टी सौंदर्य खिडकीतून पाहून डोळे निवून घ्यायचा त्याचा उत्साह मात्र मावळलेला होता. 2:30च्या सुमाराला बस दाभोली म्हणजे दाभोळी विमानतळावर जाऊन उभी राहिली. बापू खाली उतरला. पायाखालचे केरसोणे घ्यायला तो विसरला नाही. तेवढ्यात बापूची धाकटी मुलगी म्हणाली, बाबा तहान लागली आहे, कोल्ड्रिंक पिऊया. हे बघ, आता लवकर विमान सुटणार आहे. आपण कोल्ड्रिंक प्यायला गेलो आणि विमान उडालं म्हणजे काय करणार? तुला मी सांगितलंय ना ती गंमत. अगं, विमानात सुद्धा मजेदार पेय देतात, थंडगार, आणि ते सुद्धा फुकट बरं का. बापू विमानतळाच्या आतल्या दालनात गेला आणि बसण्यासाठी जागा शोधायला लागला. पण त्याच्या दुर्दैवानं सगळ्या जागा भरलेल्या होत्या. आता थोड्याच वेळात मुंबईहून सुटलेलं विमान उतरेल. त्यातले प्रवासी उतरले की आपल्याला विमानात चढण्यासाठी करण्यावरनं विनंती करण्यात येईल म्हणून बापू उभ्या उभ्या करण्याकडे तोंड वाचून बघायला लागला. तेवढ्यात मोठा आवाज करत एक विमान खाली उतरलं. आतले प्रवासी बाहेर आले आणि दाभोळी विमानतळाला मडगावच्या मासळी बाजाराचं स्वरूप प्राप्त झालं. 15 मिनिटांनंतर करण्यातनं बायकी आवाज आला, पॅसेंजर फॉर बॉम्बे फ्लाईट. बापू कान देऊन ऐकायला लागला. पण सुरुवातीचे काही शब्द आणि शेवटचं थँक्यू एवढं सोडलं तर त्याला काही कळलं नाही. काय म्हणते ही बाया? या बायकोनं विचारलेल्या प्रश्नाला बापूनं हातानं गप्प बस असं सुनावलं. कारण आता राष्ट्रभाषेतनं सूचना देण्यात येत होती. हिंदी सूचनेतला शेवटचा धन्यवाद शब्द सोडला तर बापूच्या काही लक्षात आलं नाही. करण्यातून बाहेर पडलेली माहिती आपल्या शेजारी उभ्या असलेल्या इसमाकडून गोळा करूयात असं ठरवून बापूनं मनातल्या मनात इंग्रजी संवादांचे शब्द जुळवले आणि ऐडबाज आवाजात विचारलं, व्हॉट वॉज दॅट अनाउन्समेंट? ब्लडी प्लेन इज ब्लडी फ्लाईट इज ब्लडी लेट. बापूच्या शेजाऱ्यानं आपल्या खास कॉन्व्हेंटी स्टाईलमध्ये माहिती पुरवली. एवढ्यात करण्यावरनं निवेदिकेचा मंजूळ आवाज कानावर आला आणि तिचं निवेदन संपताच सगळीकडे नाराजीची लाट पसरली. बापूनं पुन्हा चौकशी करून बघितली तेव्हा त्याला सांगण्यात आलं की विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते ठरल्या वेळी न उडता 2 तास उशिरा उडणार आहे. विमान उशिरा सुटणार म्हटल्यावर बापूच्या मुलानं हाक मारली, बाबा. त्याच्याकडे रागानं बघत बापू म्हणाला, कसल्या रे सारख्या कोल्ड्रिंकच्या तहाना लागतात तुम्हाला? काही मिळणार नाही, सांगून ठेवतोय. त्यावर मुलानं करंगळी वर करून दाखवली आणि म्हणाला, बाबा तहान नाही लागली, विमान उशिरा सुटणार आहे ना, मग इथेच करून घेतो. विमानात बसल्यावर लागली तर खिडकीतून करावी लागेल, मग जमिनीवरच्या लोकांच्या डोक्यात नाही का पडणार ती? चल चल चल, छान आहेस. असं म्हणून कोल्ड्रिंकचे पैसे वाचल्याच्या समाधानात
बापू त्याला घेऊन टॉयलेटकडे गेला. तिथून परत आल्यावर बापूच्या बायकोने त्याला विचारलं, काय हो, तुमचं हे विमान सुटणार आहे केव्हा? अगं सुटेल की आता. तूही काय अगदी कुक्कुल्या बाळासारखे प्रश्न विचारतेस. तासाभराचा अवधी असाच गेला आणि करण्यातनं आवाज आला, अटेन्शन प्लीज, युअर अटेन्शन प्लीज, आणि निवेदन संपलं. तेव्हा बापूनं विचारण्याआधी त्याचा शेजारी म्हणाला, अहो, विमान दुरुस्तीला म्हणे आणखीन जास्त वेळ लागणार आहे, पण संध्याकाळी 6 वाजता बँगलोरहून येणारं एक विमान मुंबईला पुढे जाणार आहे. सगळ्या पॅसेंजरची त्या विमानात व्यवस्था करणार आहेत म्हणे. चला, म्हणजे 3:30 वाजता सुटणारं विमान आता 6 वाजता नक्की सुटणार असं गृहीत धरायला हरकत नाही. 6 वाजता सुटणार? अगं बाई, आताशी कुठे 5 वाजता आहे, 1.5 तास गेला की हो फुकट आपला. बापूची बायको नापसंतीच्या सुरात म्हणाली, अगं आपण चहा घेऊ, आसपास फिरू, तासाचा अवधी काय कसाही जाईल बघ. बायको मुलांना घेऊन बापू विमानतळावरच्या हॉटेलात गेला. तिथं बसण्यासाठी खुर्च्याच नव्हत्या. पैसे द्यायचे आणि हव्या त्या वस्तू खरेदी करून उभ्या उभ्या त्याचा फडशा पाडायचा अशी व्यवस्था. बापू काउंटरवर जाऊन उभा राहिल्यावर तिथल्या नोकरानं विचारलं, अरे बोलो साहब, जिन बिस्की बियर? अरे भाई, चाय मांगताय चाय, इधर दारू पीने को हम आया क्या? बापूला हॉट ड्रिंक ऐवजी चहा पाहिजे म्हटल्यावर तिथल्या नोकरानं आपला मोर्चा दुसऱ्या गिरायकाच्या दिशेने वळवून टाकला. बापूनं आजूबाजूला बघत चहावाल्याला नेमका टिपला आणि त्याच्या समोर जाऊन उभा राहत त्यांनी 4 चहाची ऑर्डर नोंदवली. बाबा, आम्हाला कोल्ड्रिंक पाहिजे हो, चहा नको. दोघाही मुलांनी आपल्या ऑर्डरी नोंदवल्या. बघ, चहा न येईल तरतरी, कोल्ड्रिंक प्याल तर होईल सर्दी काय. बापूनं समजूत घातली आणि चहाचा कप आपल्या तोंडाला लावला आणि चहाचा घोट त्यांनी चूळ उडवल्याप्रमाणे फुर्रकन उडवून टाकला. गुळमट्ट चवीचा तो गारठलेला चहा त्यांनी चहावाल्या पोरेच्या तोंडासमोर नेत नाक फेंदारून विचारलं, ऐसा चाय देता क्या? क्या है सर, इधर तो सब दारू या कोल्ड ड्रिंक पीते ना, आप जैसे 4-5 लोग चाय पीते, तो सुबह बनाया हुआ अभी तक बाकी है देखो. ठीक है, पैसा कितना? 6 रुपये साहब. 6 रुपये? बापू एवढ्या मोठ्यांदा ओरडला की अख्खं पब्लिक त्याच्याकडे बघायला लागलं. 1.5 रुपये का 1 कप साहब, 4 कप लिया ना आपने साहब. पोऱ्यानं हिशोब बापूच्या तोंडावर फेकला. आणि तो चहा इकडं, असं म्हणत मगाशी परत केलेला चहा बापूनं त्याच्या हातातनं हिसकावून घेतला, एका दमात पिऊन टाकला. तेवढ्यात बापूच्या बायकोनं आपल्या कपातला अर्धा अधिक चहा त्याला दाखवला. का ग, चहा नाही पीत? शी, हा काय चहा आहे? अगं 1.5 रुपये पडलेत त्याला, मग तुम्हीच प्या हवं तर. आण. मग बापूनं बायकोचा उरलेला आणि मुलांनी अजिबात तोंड न लावलेला चहा पिऊन टाकला. 6 रुपये त्याच्या तोंडावर फेकून तो निघाला. अहो, पण आमचं काय? बायकोनी विचारलं. आता तुम्हाला काय पाहिजे? कोल्ड ड्रिंक. तिघांनीही कोरसमध्ये उत्तर दिलं. अगं, पण कोल्ड्रिंकला 5 रुपये पडतात. तुम्ही 6 रुपयाचा चहा पिला ना? बायकोनी उपस्थित केलेला सवाल बिनतोड होता. त्या तिघांना एक एक कोल्ड्रिंकची बाटली देण्या वाचून बापूची सुटका नव्हती. 15 रुपये मोजून त्यांनी ती सुटका करून घेतली. कोल्ड्रिंक पिऊन झाल्यावर मुलांच्या नजरा कॅडबरी चॉकलेट, पेपरमिंटच्या बाटल्यांकडे लागल्याचं बघताच बापू गाईगाईत म्हणाला, चला चला चला, बेंगलोरचं विमान यायला 20 मिनिटं राहिली आहे, चला लवकर पळा. बापू पळत निघाला. तेव्हा वाटेत एका सद्ग्रस्तानं त्याला अडवलं आणि सांगितलं, हे बघा महोदय, घाई करायची गरज नाहीये. बँगलोरचं विमान वाईट हवामानामुळे 1.25 तास उशिरा येणार आहे. अरे बापरे, म्हणजे 7 वाजता विमान सुटणार म्हणा की. विमान 6च्या ऐवजी 1 तास उशिरा निघणार ही बातमी कळली तर आपली कुटुंबीय मंडळी आपल्याला पुन्हा हॉटेलमध्ये घेऊन जाणार या भीतीने बापू तसाच पळत निघाला. विमानतळाबाहेरच्या बागेत उभा राहिला. त्याची मुलं धावत धावत त्याच्या दिशेने यायला लागली. पाठीमागून बायकोही आली. काय हो, अहो काय झालं काय? असं वाट पाठीमागे लागल्याप्रमाणे का पळत सुटलात तुम्ही? बायकोने विचारलं. अगं, विमान सुटायला अद्याप बऱ्याच अवधी आहे, तोवर आपण मोकळ्या हवेत बसूयात कसं? असं म्हणत बापूनं खाली बसकण मारून टाकली. त्याच्या शेजारी बायको बसली. मुलं खेळायला लागली. 6:45 वाजता आकाशातली घरघर ऐकून बापूनं वर बघितलं तर एक विमान झेपावत खाली येताना दिसलं. आलं आलं आलं, बेंगलोरचं ते विमान आलं. भान न राहून बापू ओरडत निघाला. बेंगलोरचं विमान आलं होतं आणि त्यात काही लोकांची सोय होणार होती. बापू आणि मंडळी आज जाऊन बघतात तर प्रवेशद्वारावर हा मोठा क्यू लागलेला होता. तो क्यू
बँगलोरहून आलेल्या विमानात प्रवेश मिळवण्यासाठी लावलेला आहे हे लक्षात येताच घाईघाईनं बापू रांगेत उभा राहिला खरा, पण तेवढ्यात करण्यातून मंजूळ आवाजात सूचना देण्यात आली आणि त्या सूचनेचा मतितार्थ एवढाच होता की बँगलोरच्या विमानात अवघ्या 30 जणांची सोय करण्यात येणार होती. राहिलेल्यांची सोय विमान दुरुस्त झाल्यावर करण्यात येणार होती. विमानाची दुरुस्ती पूर्ण व्हायला तास-दीड तासाचा अवधी लागायचा संभव आहे. अर्थात त्या अगोदर दुरुस्ती आटोपली तर त्यानुसार सूचना देण्यात येणार होती. पुढची सूचना ऐकण्यासाठी गरजूंनी जवळपास हजर असावं, म्हणजे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना ऐकून त्यांना त्याप्रमाणे योग्य ती कृती करता येईल अशी ही शेवटी कळकळीची सूचना करण्यात आली. काय हो, असे एकदम डोळे पांढरे काय करताय? विमान सुटायला आणखीन उशीर होणार आहे का काय? बापूच्या बायकोने विचारलं. काय हो बाबा, आणखी उशीर म्हणजे काळोख होणार. आता काळोखात कुठनं ढग दिसणार? बापूच्या मुलानं शंका काढली. अरे ढग नाही दिसले म्हणून काय झालं? चंद्र आणि चांदणे तर दिसतील का नाही जवळून? काय हो बाबा? मुलीने आपला मुद्दा मांडला. पण काय हो, रात्रीच्या जेवणाचं काय हो? बापूच्या बायकोनं जागृत गृहिणीला शोभेचा प्रश्न विचारला. हे बघ, जेवणाची व्यवस्था विमान कंपनीवाल्यांना करावीच लागेल. उगाच का त्यांनी शाकाहारी मांसाहारी लिहून घेतलंय आपल्याकडनं? तुला सांगतो, आता पुढची सूचना अशी असेल, पानं मांडली आहेत, मंडळींनी जेवून घ्यावं. बापू तावातावानं सांगायला लागला. मग तसं असेल तर बाई, विमान दुरुस्तीला आणखीन थोडा उशीर झाला तरी चालेल. आता कुठे 7:30 वाजतायत. मला नाही बाई आता जेवण जायचं. तुझ्या मनासारखं होईल सगळं. सगळी तयारी होऊन सूचना देईपर्यंत 9 वाजतील. जेवण उरकेपर्यंत विमान उडण्याच्या तयारीत असेल. पण मग मुंबईत आपण काळोखात पोहोचू. अगं, तिथून अर्ध्या तासात मुंबई. टॅक्सी करू, घरी जाऊ. तुझा तिथे जाऊन जेवण करायचा त्रास नाही का वाचला? बापू आणि बापूची बायको यांच्यात हे सुखसंवाद होत असताना एक इसम धावत धावत हॉटेलच्या दिशेनं निघालेला त्यांना दिसला. हा असा एशियाड वेगानं का धावतोय म्हणून बापू विचार करतोय ना करतोय, तेवढ्यात 20-25 जणांचा एक थवा धावत धावत निघालेला त्यांनी बघितला. बापूचं कुतूहल जागृत झालं. त्यांनी एका माणसाला अडवलं आणि विचारलं, काय हो, काय झालं? असे सगळे लोक धावत का सुटले? अरे बाबा, या विमानवाल्याने आमचा छळ करायचं ठरवलंय. काय झालं? काय काय झालं? आता वाजलेत रात्रीचे 8. जेवणाचं काय? म्हणजे ते काय विमान कंपनी देईल ना? कायद्याप्रमाणे द्यायला पाहिजे, पण ते म्हणतात की त्यांची तशी काही व्यवस्था नाही आहे. व्यवस्था नाहीये? इतका उशीर हा असा पहिल्यांदा झाला आहे, त्यामुळे त्यांनी जेवायची व्यवस्था काही केलेली नाहीये. त्यामुळे हॉटेलात काही मिळतंय का ते बघण्यासाठी ही धाव. अच्छा, मी तुमच्याबरोबर गप्पा मारत काय उभा राहिलोय? असं म्हणत तो माणूस धावतही सुटला. बापूलाही धावण्यापासून गत्यंतर राहिलं नाही. हॉटेल समोर लागलेल्या रांगेत त्याचा नंबर येण्याआधी हॉटेलातले सगळे पदार्थ संपले. हॉटेलवाल्याने आपली दारं बंद करून घेतली. दाभोळीचा विमानतळ गावापासून पुष्कळ दूर आणि विमानतळावरचं एकमेव हॉटेल सोडलं तर आजूबाजूला एकही हॉटेल किंवा खानावळ नाही. ही अधिकची माहिती कानावर पडताच बापू घाबरला. आता या बिकट प्रसंगी आपल्या बायकोला आणि मुलांना तोंड कसं दाखवायचं? या बेकार विमा कंपनीच्या जनरल मॅनेजरच्या नरडीचा घोट घेऊ का? बापूच्या डोक्यात एकामागून एक हिंस्त्र विचार येत असताना करण्यातनं एक सूचना देण्यात आली. त्या सूचनेनुसार असं कळवण्यात आलं की मुंबईला जाणाऱ्या विमानाची दुरुस्ती ही गोष्ट आता सभोवताली पसरलेल्या काळोखात अशक्य कोटीतली बाब झालेली आहे. त्यामुळे आधी जाहीर केल्याप्रमाणे आता रात्रीचं विमान सुटू शकणार नाही. विमान कंपनी सगळ्या प्रवाशांना आपल्या खर्चानं बसमध्ये बसवून पणजीला घेऊन जाईल. तिथे उत्तम लॉजिंग बोर्डिंगमध्ये त्यांची जेवण्याची आणि झोपण्याची व्यवस्था केली जाईल. तरी प्रवाशांनी लवकरात लवकर बसमध्ये जाऊन बसावं. सूचना संपली, थँक्यू असं म्हणेपर्यंत एकच धावपळ उडाली. दारासमोर उभ्या असलेल्या बसमध्ये जागा मिळवण्यासाठी जो तो धडपडायला लागला. बापूला या जीव घेण्या स्पर्धेत भाग घेणं शक्य नव्हतं. तो आणि त्याच्यासारखे आणखीन बरेचसे कुटुंबवत्सल कुटुंब प्रमुख आता दुसरी बस आल्यावर त्यात आरामात बसू, पणजीला जाऊ असा सूज्ञ विचार करून उभे राहिले. पण प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी एकच बस उपलब्ध होती ही महत्वाची गोष्ट मात्र त्यांना ठाऊकच नव्हती. परिणामी बापू आणि त्याची बायको मुलं यांचा नंबर लागून त्यांची बस त्यांना घेऊन पणजीच्या दिशेनं निघाली तेव्हा रात्रीचे 11 वाजून गेलेले होते. पणजीला बस पोहोचली तेव्हा 12:20 झाली होती. बापूची बायको त्याच्या खांद्यावर आपलं जडशील डोकं ठेवून गाढ झोपली होती.
मुलगी बायकोच्या मांडीवर झोपली होती आणि मुलगा बापूच्या कुशीत निवांत झोपलेला होता. बस एका हॉटेल समोर उभी राहिलेली बघताच बापू सगळ्यांना उठवायला लागला. तेवढ्यात विमान कंपनीच्या संचालकानं सगळ्यांना सांगितलं, कृपया आपापल्या जागेवर बसून राहा, मी आत जाऊन जागा आहे का ते बघून येतो. तो आत गेला. 5-10 मिनिटांनंतर बाहेरून त्यांनी सांगितलं की या लॉजमध्ये जागा नाही, आपणा सगळ्यांना आम्ही दुसरीकडे घेऊन चाललोय. निघाली बस परत. पुढच्या लॉजवाल्याने नकार घंटा लावली. त्यानंतर ओळीनं चौथ्या लॉजिंगवाल्यानं जागा नाही असं सांगतात सगळ्यांच्या अंगावर भयाचा काटा उभा राहिला. आता उरलेली रात्र अशा अवघडलेल्या अवस्थेत काढावी लागते का काय? सगळ्यांच्या भुका तर कधीच मेल्या होत्या. आता आडवं होण्यासाठी मात्र थोडीशी जागा हवी होती. शेवटी एका लॉजिंग बोर्डिंगमध्ये व्यवस्था करण्यात यश मिळालं. प्रत्येक कुटुंबाला एक एक खोली देण्यात आली. बापू बिछाण्यावर आडवा झाला तेव्हा रात्रीचे 1:30 वाजलेले होते. दिवा मानवायला म्हणून बापू जाणार एवढ्यात दार वाजलं. इतक्या रात्रीचं कोण भेटायला आला असेल असा विचार करत थकला भागला बापू दार उघडायला गेला. दार उघडून समोर बघतो तर विमान कंपनीचा संचालक. त्याला बघताच बापूचा राग उफाळून आला. शिव्याची लाखोली वाहण्यासाठी तो तोंड उघडणार एवढ्यात संचालकच म्हणाला, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे म्हणून आलो बरं का. आता आणखीन कसली आनंदाची बातमी आहे? नाही, विमान दुरुस्त झालंय, सकाळी 7 वाजता ते मुंबईला जाणार, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तयार राहा. सगळ्यांना आम्ही आमच्या खर्चानं आमच्या विमानतळावर नेण्यासाठी 5:30 वाजता हजर राहणार आहोत, तरी आपण सगळ्यांनी तयारीत असावं. गुड नाईट. बापूनं दार बंद केलं. पहाटे 5:30 वाजता जाग आली नाही तर काय घ्या असा विचार करून त्यानं बिछाण्यावर आडवं न होता खुर्चीत बसून जागरूक झोप घेण्याचा निर्णय घेतला. बापू पाठक खुर्चीवर टेकणार तेवढ्यात दार टकटकलं. आपल्याला अजिबात आराम मिळू नये असा या मंडळींचा कट तर नाही ना, अशी शंका मनात खेळवत बापू उठून उभा राहिला. संथ पावलं टाकत दाराजवळ गेला. त्यांनी दार उघडून समोर बघितलं तर दारात हॉटेलचा पोऱ्या उभा. जांभई देत त्याने विचारलं, तुमच्यासाठी खायला प्यायला काय आणू का साहेब? काय तयार आहे? खरं म्हणजे काही तयार नाहीच आहे, कारण रात्रीचे 2 वाजलेत. तुम्ही इतर सगळ्यांप्रमाणे काही नको असं म्हणालात तर मला आनंदच होणार आहे. तुम्हाला खरोखर काही हवा असेल तर मग मात्र मला चूल पेटवण्यासाठी आचार्याला उठवावं लागेल. मग तुला आनंदाची बातमी देतो, आम्हाला खायला प्यायला काही नकोय. तुला शक्य असेल तर गरम पाण्याची बाटली मात्र एक आणून दे, जरा आम्ही आमची तोंड धुवून घेतो. आता मध्यरात्री कुठली तोंड धुताय साहेब? आता सकाळी चांगली धुवून काढा किती. अर्थात तुम्हाला आत्ता पाणी हवं असेल तर मी आणतो बापरा. ठीक आहे, तुझ्या मनाप्रमाणे होऊ दे, आम्हाला आता काही देऊ नको. तू जा आणि तू झोप बाबा आता. बापू पाटकानं दार लावून टाकलं. ठीक 5:30 वाजता दार वाजायला लागलं. त्या आधीपासूनच बायको मुलांना उठवून बापू तयारीत उभा होता. मुकाट्यानं गेला, बसमध्ये बसला, आजूबाजूला बघितलं. सगळेजण थकले भागलेले दिसत होते. कुणाच्याही चेहऱ्यावर आपण विमान प्रवास करणार आहोत याबद्दलची उमेद नव्हती. सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त, काळवंडलेले. दरम्यान बस विमानतळावर पोहोचली. हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये जाऊन हाल अपेष्टा आणि झालेला छळ बघून घरी परतलेल्या कैद्याप्रमाणे सगळे विमानात चढले. विमान उडालं, भराऱ्या घेत वेगात कापत निघालं. बापूला कधी एकदा मुंबईला पोहोचतोय असं झालं. दाभोळे ते मुंबई हा प्रवास अवघ्या 40 मिनिटांचा. विमानानं मुंबई गाठली, प्रवासी उतरले. त्यानंतर अर्धा पाऊण तास सामान उतरण्यासाठी ताटकळत काढावा लागला. अखेर आपलं सामान घेऊन बापू बायको मुलासकट टॅक्सीत चढला. त्यानं मुलुंड लेके चलो भाई एवढा एकच उद्गार काढला आणि मान मागे टेकवून डोळे मिटून घेतले. टॅक्सी मुलुंडला पोहोचल्यावर त्यांनी ती एका हॉटेल समोर उभी केली आणि बायकोला क्षीण आवाजात म्हणाला, आता कृपा करून कसलाही वाद न घालता हॉटेलात जा. मुलांनो, तुम्ही ही जातीच्या बरोबर. तुम्हाला जे आवडतंय ते मागवा, पोटभर खा. मी घरी जातो, सामान ठेवून येतो. घरी सामान ठेवून बापू हॉटेलात आला. मेनूतल्या पहिल्या पदार्थापासून सुरुवात कर आणि मी सांगेन तेव्हा थांबायचं असा इशारा त्यानं खाद्यपदार्थ आणणाऱ्या वेटरला देऊन टाकला. पहिल्या 10 पदार्थांना पोटात जागा करून दिल्यावर त्याने हात आवरता घेतला. मग बायको आणि मुलांना घेऊन तो घरी आला. घराचं दार उघडून तो आत शिरला आणि पलंगावर धाड देशी आडवा झाला. निद्रा देवीनं त्या थकल्या भागल्या जीवाला आपल्या कुशीत घेतलं. अहो अहो उठता का? बघा ना बाबा आलेत.
बायकोनं बापूला जागा करत म्हटलं. बापूनं डोळे किलकिले करत घड्याळात बघितलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. बापरे, म्हणजे सकाळी 9 वाजता बिछाण्यावर आडवा झालेला बापू संध्याकाळी 6 वाजता त्याच्या बायकोनं हलवून जागा केला म्हणून जागा झालेला होता. काय बापू साहेब, वा 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 वा, विमानाने आला ना, विमानाने, वा वा वा, कमाल 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 केली तो. अहो, आमच्यापैकी अजून कोणीही विमान कसं असतं, ते काय असतं हे पाहिलेलं नाही. वा वा, तुम्ही कमाल केली हो. तुम्ही चक्क विमान उड्डाण करून आला बापू साहेब. वा 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 वा, सांगा सांगा सांगा, तुमचे मजेदार अनुभव सांगा त्या विमान प्रवासाबद्दलचे. चला चला, सुरू करा सांगायला, चला. विमान प्रवासाचे अनुभव हे शब्द कानी पडतात बापूनं तोंड वेडवाकडं केलं आणि मोठ्यांदा किंकाळी फोडून तो तिथल्या तिथे आडवा झाला. त्याच्या तोंडावर पाणी मारल्यावर आणि कांदा हुंगायला दिल्यावर तो उठून बसला. थोडा वेळ असाच गेला असेल, तेवढ्यात दार वाजलं. दारात एक तरुण उभा होता. बापूला बघताच तो म्हणाला, तुम्हीच ना ते बापू पाठक? मी पै भलेंच्याकडनं आलोय. त्यांचं सामान आणलंय ना तुम्ही गोव्याहून, ते नेण्यासाठी मी आलोय. त्या क्षणी पहिल्यांदा बापू पाटकाला आठवलं की आपल्या ऑफिसचा बॉस पै भले याच्या सासऱ्यानं पणजीला विमान कंपनीच्या ऑफिसजवळ आपल्याला एक गोणपाटाची पिशवी आणि हिऱ्याच्या 2 केरसुण्या दिलेल्या होत्या. बापरे, विमानाच्या गडबडीत आपण त्या केरसुण्या दाभोळीच्या विमानतळावर विसरलोय आणि ती गोणपाटाची पिशवी सांताक्रूज विमानतळावर आपल्या सामानाबरोबर घ्यायची राहिलीच की. आता या बिकट प्रसंगाला तोंड कसं द्यायचं? बापूला मग डोळे फिरवून आणि किंकाळी फोडून बेशुद्ध पडण्याचं नाटक करण्यावाचून गत्यंतर राहिलं नाही. सध्या बापूला विमान लागलंय आणि त्याचं डोकं सैरभैर झालंय असं त्याच्या आप्तेष्टात नातेवाईकात बोललं जातं. आणि आभाळात विमान दिसलं की तुमच्या आमच्याप्रमाणे कौतुकानं मान वर करून पाहणारा बापू मान फिरवतो आणि लगेच दुसरीकडे बघायला सुरुवात करतो. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात विजय कापडी लिखित गडबडगुंडा या कथासंग्रहातली कथा बापूचे विमान उड्डाण. कथा तुम्हाला आवडली असेल ही कथा लाईक करा, व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज आत्ता जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार मित्र.